अकोल्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी निविष्ठांचा काळा बाजार रोखण्यासाठी सूचक पावलं उचलली आहेत. निविष्ठांचा काळा बाजार लिंकिक होत असल्याचं आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा आकाश फुंडकर यांनी दिलाय. पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक नियोजन भवनात पार पडली. बैठकीला खासदार अनुप धोत्रे, रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकले, हरीश पिंपळे, नितीन देशमुख, साजिद खान पठाण, किरण सरनाईक, जिल्हाधिकारी वर्षा मीना, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता नैशरान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मुरली इंगळे आदी उपस्थित होते. काळ्या बाजारी रोखण्याकरता ऑलरेडी कृषी विभाग असेल आणि महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन, सगळेजण चांगल्या रीतीने कामाला लागलेले आहे. मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी असं होते की एखादा माझा मित्र आहे, त्यांनी एखाद्याने दिलं आणि त्याची बोंब इतकी होते की एका माणसाने नेलेलं असते पण सांगितलं ते 100 जणांनी नेलेलं आहे. आज कृषी विभागाचे प्रत्येक अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं आहे की तुम्ही स्वतः फील्डवर राहा. दुकानातून जेव्हा वाटप होईल तेव्हा दुकानात तुम्ही लक्ष ठेवा, हजर राहा. प्रत्येक वेळेस त्यांचा स्टॉक चेक करा आणि ह्या स्टॉकमध्ये जर तफावत आढळत असेल तर तात्काळ त्याच्यावर कारवाई करा आणि जो काळाबाजारी करत असेल त्याला कोणालाही सोडल्या जाणार